नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायनायस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. आपल्या वीकली करंट अफेअरच्या सिरीज नुसार दर आठवड्याला आपण करंटचं एक सेशन घेत असतो. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. सगळ्यात पहिले आज आपण बघूयात एस्मा कायद्याबद्दल. LPG ला एस्मा कायदा लागू झालाय. तर एस्मा कायदा नक्की काय आहे याच्याबद्दल आपण बघूया. LPG म्हणजे घराघरातील स्वयंपाकाचा प्राण आहे. अलीकडे सरकारने या LPG पुरवठ्यावर एस्मा म्हणजेच एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट जो आहे हा लागू केलाय. याचा अर्थ काय, तर गॅस वितरण ही आता कायद्याने संरक्षित आवश्यक सेवा आहे. एस्मा हा कायदा 1968 साली आला. उद्देश एकच की देशातील अत्यावश्यक सेवा बंद पडू नयेत. अशा सेवांमधील कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले तर थेट सामान्य लोकांचं जीवन विस्कळीत होतं, थांबतं. म्हणून सरकारला काही विशेष अधिकार या कायद्यामध्ये दिले गेले. एस्माच्या अंतर्गत काही मुख्य नियम आहेत, जसं की कर्मचाऱ्यांना अचानक संप करता येत नाही. संप करायचा असेल तर त्यांना 14 दिवस आधीच नोटीस द्यावी लागते. सरकार 6 महिन्यांपर्यंत या संपावर बंदी घालू शकतं आणि जर नियम मोडले तर 1 वर्षाचा तुरुंगवास आणि दंड अशी कठोर शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते. LPG वर एस्मा लागू करून सरकारने प्राधान्यक्रम पण स्पष्ट केलेला आहे. त्यांचं म्हणणं की सगळ्यात वर याच्यात घरगुती सिलेंडर म्हणजे किचन बंद पडू नये, त्यानंतर खत निर्मिती, मग अन्न प्रक्रिया, चहा आणि अन्य उद्योग, आणि शेवटी येतं ते म्हणजे व्यावसायिक आणि औद्योगिक वापर. म्हणजे जिथे थेट घरगुती आणि शेतीवर परिणाम होतो तिथे गॅसचा पुरवठा आधी जाईल. सध्या जगभरात युद्ध सुरू आहे. रेड सी परिसरात जो तणाव आहे आणि ऊर्जा मार्गांवर जे हल्ले होत आहे त्यामुळे LPG आणि इतर इंधनांचा पुरवठा धोक्यात येऊ शकतो अशी भीती आहे, आलाच आहे त्यात. म्हणजे अशा वेळी जर एखाद्या कारणाने देशात LPG पुरवठा साखळीतील कर्मचारी मोठ्या प्रमाणावर संपावर गेले तर थेट स्वयंपाक, रेशनवर, जेवण, हॉटेल, कॅन्टीन म्हणजे सामान्य माणसाचं रोजचं आयुष्यच अडचणीत येईल. म्हणून सरकारने एक प्रकारे प्रिएम्प्टिव्ह पाऊल उचललंय याच्यात. आधीच एस्मा लागू करून सांगितलं की युद्ध असो वा जागतिक टंचाई असो, भारतात गॅस पुरवठा थांबणार नाही. पण तो थांबलाय. यात कामगारांना अधिकार नाहीत असं नाही, पण त्यांना संप आणि आंदोलन कायद्याच्या चौकटीत पूर्वसूचनेने करावी लागतील. थोडक्यात काय, तर LPG वर एस्मा लागू करणं म्हणजे सरकारचा संदेश स्पष्ट आहे की युद्ध होऊ द्या, इंधन महाग होऊ दे, पण तुमच्या घरच्या चुलीचा दिवा विझू देणार नाही. हा निर्णय सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी घेतलेलं कठोर पण महत्वाचं पाऊल आहे. आपण त्याच्याबद्दल बघूया. तर एस्मा एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट आहे. देशातील महत्वाच्या सेवा बंद पडू नये म्हणून बनवलाय. 1968 साली हा पहिल्यांदा भारत सरकारने लागू केला होता. राज्य सरकार सुद्धा स्वतःचे एस्मा कायदे बनवू शकतात. सध्या ह्याच्यामुळे युद्धामुळे गॅसचा फारच तुटवडा निर्माण झालेला आहे. तुम्ही बघत असणार की पुण्यामध्ये पण सगळ्या पेठेंमध्ये पण जे विद्यार्थी राहत आहेत त्यांच्या मेस बंद झालेल्या आहेत, काही हॉटेल सुद्धा बंद झाले आहेत, घरचे सिलेंडर संपून गेले होते, त्यामुळे फार धावपळ चालू आहे सगळ्यांची. म्हणूनच सरकारने हा कायदा काढला असेल की अजून याच्यापेक्षा जास्त अजून मेस होऊ नये या सगळ्या गोष्टी. मुख्य नियम काय, तर या सेवांमधील कर्मचारी जे आहेत त्यांना संप करता येत नाही. करायचं असेल तर त्यांना 14 दिवस आधीच नोटीस द्यावी लागते. सरकार 6 महिन्यांपर्यंत हे संपांवर बंदी घालू शकतं की तुम्ही संप करू शकत नाही म्हणून, आणि नियम मोडला तर 1 वर्ष तुरुंगवास आणि दंड या कायद्यामध्ये दिलेला आहे. सर्वोच्च प्राधान्य क्षेत्र काय आहे याचं, तर घरगुती, सगळ्यात पहिले प्राधान्य घरगुती सिलेंडर्सला दिले, गॅसला दिलेलं आहे. दुसरं स्थान दिले खत निर्मितीसाठी जे शेतीशी निगडीत आहे. तिसरं दिले चहा आणि अन्य गोष्टींसाठी. चौथं दिले व्यावसायिक आणि औद्योगिकसाठी. तर आता आपण पुढे बघूया युथनेशियाबद्दल. आज आपण देशाच्या न्याय इतिहासातील एक अत्यंत संवेदनशील आणि पहिलीच घटना बघत आहोत. तर 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या 32 वर्षीय हरीश राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशिया म्हणजेच उपचार थांबवून नैसर्गिक मृत्यूला परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशाने अशा प्रकारे इच्छामरण देण्याची ही भारतातील पहिलीच प्रत्यक्ष घटना आहे. इच्छामरण म्हणजे नक्की काय बरं, तर जाणीवपूर्वक किंवा वैद्यकीय निर्णयाने एखाद्या रुग्णाचा उपचार थांबवून त्याला मृत्यूकडे जाऊ देणं. याचे 2 प्रमुख प्रकार आहेत. पहिला म्हणजे ऍक्टिव्ह युथनेशिया, म्हणजे थेट औषध देऊन मृत्यू घडवून आणणं, आणि दुसरा म्हणजे पॅसिव्ह युथनेशिया, म्हणजे लाईफ सपोर्ट, व्हेंटिलेटर, फीडिंग ट्यूब अशा उपचारांना थांबवणं. भारतात ऍक्टिव्ह युथनेशिया अजूनही बेकायदेशीर आहे.
आज आपण ज्या प्रकरणाबद्दल बोलत आहोत ते पॅसिव्ह युथनेशियाचं आहे. या निर्णयापूर्वी पण काही महत्वाची प्रकरणं घडली होती, जसं की 2011 मध्ये आलेल्या अरुण शानबाग प्रकरणात 42 वर्षीय कोमामध्ये असलेल्या नर्स अरुणा यांना पॅसिव्ह युथनेशियाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने इच्छा मरण मंजूर केलेलं नव्हतं त्या पण वेळेस, पण विशिष्ट अटींसह पॅसिव्ह युथनेशियाची तत्वता मान्यता दिली होती आणि भविष्यातील जी काही मार्गदर्शक तत्व आहेत ती घालून दिली होती. नंतर 2018 मध्ये कॉमन कॉज वर्सेस युनियन ऑफ इंडिया या प्रकरणात न्यायालयाने लिव्हिंग विल म्हणजे एखाद्या व्यक्तीने आधीच लिहून ठेवलेली वैद्यकीय इच्छापत्र यालाही मान्यता दिली. पण त्या सगळ्या निर्णयानंतरही प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून उपचार थांबवून मृत्यूची परवानगी देणं याची ही पहिलीच वेळ आहे. इथून पुढे काही कठीण पण मग महत्वाचे पण काही प्रश्न उभे राहतात, जसं की आपल्याला आयुष्याचा शेवट कधी आणि कसा करायचा आहे याचा निर्णय कोण घेणार? रुग्ण, कुटुंब, डॉक्टर की मग न्यायालय? जीवनाचं संरक्षण हा राज्याचं हे मूलभूत कर्तव्य आहे, पण अमानवी वेदनेत चालू ठेवलेलं जीवन हेही न्याय आहे का? एखादा रुग्ण वर्षानुवर्ष कोमात आहे, कोणतीही सुधारणेची त्याची आशा नाही, कुटुंब आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या कोलमडलेलं आहे. अशा वेळी जीवनाचा हक्क आणि सन्मानाने मृत्यूचा हक्क यामध्ये समतोल कसा राखायचा? इच्छा मरण्याच्या जे बाजूने बोलणारी लोक आहेत ती म्हणतात की माणसाला डिग्निटी ऑफ डेथ म्हणजे सन्मानाने मृत्यूचा हक्क असला पाहिजे. तर दुसरीकडे जे विरोधक आहेत त्यांचं हे म्हणणं आहे की जर का हे दार उघडलं तर समाजातील दुर्बळ, गरीब, अपंग लोकांवर समाज आणि सिस्टीम दबाव आणू शकते आणि नैतिक घसरगुंडी सुरू होऊ शकते. डॉक्टरची मग याच्यामध्ये भूमिका काय? प्राण वाचवणं की वेदना कमी करणं? ही सगळी चर्चा फक्त कायद्याची नाही तर नैतिक, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरील आहे. हरीश राणा प्रकरणाने भारतात एक नवीन अध्याय सुरू केलाय असं पण आपण म्हणू शकतो, की आता न्यायालय, डॉक्टर, रुग्णालय आणि कुटुंब यांच्यातील समन्वय, लिव्हिंग विलचा वापर आणि भविष्यातील मार्गदर्शक तत्व आणखी स्पष्ट करावी लागतील. आपण विद्यार्थी आणि नागरिक म्हणून स्वतःला सुद्धा प्रश्न विचारायला हवा की जीवन आणि मृत्यू यामध्ये निर्णय कोणाचा असावा आणि समाज म्हणून आपण कोणत्या प्रकारच्या करुणेला कायदेशीर मान्यता देऊ इच्छितो? आपण यांच्याबद्दल बघूया. तर महत्वपूर्ण निर्णय दिलाय. गेल्या 13 वर्षांपासून ते कोमामध्ये होते हरीश राणा. 32 वर्ष वय होतं त्यांचं, पण मागील गेल्या 13 वर्षांपासून जवळजवळ ते कोमामध्येच असल्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयाने पॅसिव्ह युथनेशिया म्हणजे उपचार थांबवून मृत्यू पत्करण्याची परवानगी दिली. न्यायालयाच्या आदेशाने अशा प्रकारे इच्छामरण देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. जर तुम्हाला आठवत असेल तर मागे काही काळापूर्वी 5-10 वर्षांपूर्वी मला वाटतं गुजारिश नावाचा ऋतिक रोशनचा एक चित्रपट आलेला होता. ऋतिक रोशन, ऐश्वर्या राय यांचा तो मूवी होता आणि त्याच्यामध्ये युथनेशिया बद्दलच चर्चा केली गेलेली की ऋतिक रोशन जो आहे तो त्याच्यामध्ये पॅरालाइज्ड असतो आणि तो पण 14-15 वर्षांपासून पॅरालाइज्ड असतो, म्हणून तो युथनेशियाची मागणी करतो कोर्टाकडे की त्याला ते जगणं आता असह्य झालं असतं लोकांचा आधार घेऊन जगणं. पण त्यामध्ये पण कोर्ट युथनेशियाला परमिशन देत नाही. पण जो वकिलांमधला जो संवाद आहे, वादविवाद आहे, तो त्याच्यामध्ये बघण्यासारखा आहे. तर युथनेशियाबद्दल जर अधिक अजून जाणून घ्यायचं असेल चांगल्या पद्धतीने तर तो चित्रपट बघितला तरी चांगलं ठरेल. पुढे बघूयात महाराष्ट्राच्या राज्यपालांबद्दल. महाराष्ट्राचे नवे पूर्णवेळ राज्यपाल जिष्णुदेव शर्मा यांनी 10 मार्च 2026 रोजी मुंबईत शपथ घेतली. महाराष्ट्राचे ते 23वे राज्यपाल आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना नियुक्त केले. यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल होते आणि महाराष्ट्रात आचार्य देवव्रत हे गुजरात आणि महाराष्ट्राचा अतिरिक्त कारभार सांभाळत होते. राज्यघटनेत राज्यपाल यांच्याबद्दलची तरतूद कलम 153 ते 162 मध्ये. सगळ्यात महत्वाची जी कलम आहे ते आपण थोडक्यात रिवाइज करू. तर सगळ्यात आधी येतं कलम 153 मध्ये नमूद आहे की प्रत्येक राज्याला एक राज्यपाल असेल. 154 नुसार राज्यपाल राज्याचा घटनात्मक प्रमुख असेल. कलम 155 नुसार राष्ट्रपती राज्यपाल नियुक्त करतात. कलम 156 नुसार राज्यपालाचा कार्यकाळ दिलेला आहे जो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत असेल, साधारणतः 5 वर्ष इतका. कलम 157 नुसार पात्रता काय असावी तर वय वर्ष 35 असावं, भारताचा नागरिक असावा. कलम 158 नुसार राज्यपालाच्या सेवा शर्ती वेतन नमूद आहे. कलम 159 नुसार राज्यपालाची शपथ आहे, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ती देतात. कलम 160 नुसार राज्यपालाच्या पदच्युतीचा मार्ग त्यात दिलाय आणि कलम 161 मध्ये क्षमादान, दंड, सवलतीचे अधिकार नमूद आहे राज्यपालाचे आणि कलम 162 नुसार कार्यक्षेत्र आणि कार्यकारी अधिकार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी कलम 159 नुसार शपथ दिली राज्यपालांना. म्हणजे संपूर्ण राज्यपाल संरचना आता पूर्ण झाली. राज्यपाल हे केंद्र आणि राज्य यांच्यातील दुवा आहेत. विधानसभा अधिवेशन बोलावणे, विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवणे, अध्यादेश जारी करणे हे सगळे अधिकार जरी त्यांच्याकडे आहेत, पण प्रत्यक्ष कारभार मात्र मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडेच असतो. त्यांच्याबद्दल आपण बघूयात. नाव जिष्णुदेव शर्मा, महाराष्ट्राचे नवीन पूर्णवेळ राज्यपाल आहेत ते. 23वे राज्यपाल ठरलेत ते महाराष्ट्राचे. नियुक्ती त्यांची द्रौपदी मुर्मू यांनी केली. यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल होते. यापूर्वी त्यांनी तेलंगणामध्ये काम केलंय. महाराष्ट्रातील पूर्व राज्यपाल कोण होते? आचार्य देवव्रत हे होते. हे गुजरातचे राज्यपाल होते आणि महाराष्ट्राचा ते अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. शपथविधी त्यांचा कधी झाला तर मंगळवार 10 मार्च 2026 रोजी त्यांचा शपथविधी झाला. संध्याकाळी 4:30 वाजता लोकभवन मुंबई. शपथ मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना शपथ दिली. आर्टिकल 153 ते 162 आपण बघितलं थोडक्यामध्ये राज्यपाल. तर ह्याच्यामध्ये राज्यपालांचे सगळे अधिकार, त्यांचा कार्यकाळ वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता पुढे बघूयात सीएए बद्दल. कल्पना करा की तुम्ही बांगलादेशातून भारतात आलात आणि आता तुम्हाला अधिकारिक भारतीय पासपोर्ट मिळाले. दीपाली दास ही बांगलादेशी महिला सीएए अंतर्गत पहिली भारतीय नागरिक ठरली आहे. सीएए म्हणजे काय आणि याचा वाद नक्की काय आहे ते बघूयात. तर सीएए म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 हा कायदा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून 31 डिसेंबर 2014 पूर्वी आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मियांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी आहे. मुस्लिमांना यातून वगळलं गेलेलं आहे. दीपाली दास या बांगलादेशातील हिंदू महिलेला धार्मिक छळामुळे 2014 पूर्वी आसाममध्ये त्यांना आश्रय घ्यावा लागला. आता तिला सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळाले. हे आसामच्या सिलाचार भागात झालेलं पहिलं उदाहरण आहे. सीएए चा वाद काय आहे? तर समर्थक म्हणतात की हे अल्पसंख्याकांना आश्रय देणारा कायदा आहे. भारताने नेहमी शरणार्थींना स्वीकारलंच आहे. तर विरोधक म्हणतात की हा धर्म आधारित भेदभाव आहे. संविधानाच्या कलम 14च्या समानतेच्या अधिकाराचं उल्लंघन यात होते. सीएएची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत? तर फक्त 6 वर्ष भारतात राहिल्यावर तुम्हाला नागरिकत्व मिळतं. धार्मिक छळ असलेल्यांसाठी खास तरतूद आहे. एनआरसीशी जोडलेलं नाही असं सरकार सांगतंय. मुस्लिमांवर परिणाम नाही होणार असा दावा केला जातोय. 2020 मध्ये सीएए विरोधात देशभरात मोठे आंदोलन झाली. शाहीनबाग, जामिया अनेक ठिकाणी हिंसक चकमकी देखील झाल्या. आता दीपाली दासचं नागरिकत्व मिळणं म्हणजे सीएए ची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याची निशाणीच आहे असं म्हणता येईल. आता प्रश्न असा आहे की दीपाली दास ही एकटी केस राहील का, की लाखो शरणार्थींना आता नागरिकत्व मिळेल? आसाममध्ये एनआरसी झालेल्या लाखो लोकांना याचा फायदा होईल का? आणि सीएए प्लस एनआरसी एकत्र आलं तर काय होईल? म्हणजे दीपाली दासचं नागरिकत्व फक्त एका व्यक्तीची बाब राहिली नाहीये, तर भारतीय नागरिकत्वाच्या भविष्याशी जोडलेली मोठी राजकीय आणि सामाजिक चर्चा ती झाली. त्याच्याबद्दल आपण बघूया. तर दीपाली दास यांना भारतीय नागरिकत्व मिळवणारी दीपाली दास पहिली परदेशी व्यक्ती ठरली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत. सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 2019 ला आलेला. मूळ देश बांगलादेशच्या त्या होत्या. आसाममध्ये त्यांनी आश्रय घेतला होता सिलचर परिसरात. धार्मिक छळामुळे त्यांनी भारतात स्थलांतर केलं होतं. महत्व सीएए कायद्याच्या अंमलबजावणीतील पहिलं उदाहरण मानलं जातं. याच्यामध्ये मुस्लिमांना का नाही वगळण्यात आलेले तर याच्याबद्दल सांगताना सरकारचं यात मत आहे की जर मुस्लिम आधारित देश आहे, मुस्लिम लोकांची जर तिथे काय म्हणतात ते बहुसंख्याक आहेत मुस्लिम लोक जर त्या देशामध्ये, त्यांचा छळ कसा होऊ शकतो म्हणून मुस्लिम लोकांना या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. पुढे बघूयात. भारत विश्व विजेता ठरलेला आहे. T20चा जो 2026चा वर्ल्ड कप होता त्यामध्ये भारत विश्व विजेता ठरलेला आहे. त्याबद्दल थोडक्यात जे काही फॅक्ट्स आहेत ते आपण एकदा चेक करून घेऊ. मालिकावीर संजू सॅमसन ठरलाय. सामनावीर जसप्रीत बुमराह ठरलाय. विजेता संघाला बक्षीस होतं 27 करोड. उपविजेता संघाला बक्षीस होतं 15 करोड. वर्ल्ड कप जिंकणारे भारतीय कर्णधार. हा वर्ल्ड कप आपण जिंकलेला आहे. सूर्यकुमार यादव याच्या हा कर्णधार असताना आपण जिंकलोय. तर 1983 ला आपण वन डे वर्ल्ड कप जिंकलो तर कपिल देव त्यावेळेस कर्णधार होते. 2007 ला ज्यावेळेस आपण T20 जिंकलो त्यावेळेस महेंद्रसिंग धोनी. 2011 ला वन डे वर्ल्ड कप जिंकलो त्यावेळेस सुद्धा महेंद्रसिंग धोनी.
हे कर्णधार होते. तर महेंद्रसिंग धोनीच्या काळामध्ये आपण 2 वर्ल्ड कप जिंकलोय. 2024ला जो T20 आपण जिंकलो तो रोहित शर्मा याच्या कारकिर्दीतला होता. 2025ला महिला वन डे वर्ल्ड कप ज्यावेळेस जिंकल्या होत्या ते हरमनप्रीत कौर हिच्या कॅप्टन्सीमध्ये. 2026चा जो आपण आता हा T20 वर्ल्ड कप जिंकलाय तो सूर्यकुमार यादव हे कर्णधार असताना आपण जिंकलाय. तर आपण कधी कधी वर्ल्ड कप जिंकलोय आणि कोण त्यावेळेस कर्णधार होते ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. शेवटी सांगायचं झालं तर मध्ये आपण बघूयात की छत्तीसगड सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केले. हे विधेयक धर्मांतर रोखण्यासाठी आणलं गेले. पण यावरून पुन्हा एकदा धर्म स्वातंत्र्य विरुद्ध जबरदस्ती धर्मांतर ही चर्चा सुरू झाली. या विधेयकाच्या मुख्य तरतुदी काय आहेत तर जबरदस्ती, प्रलोभन किंवा धमकीने धर्मांतर करणं हा गुन्हा आहे. धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागेल. त्याच्यानंतर तिसरं ते 7 वर्ष तुरुंगवास आणि दंड, मिशनरी एनजीओवर कडक कारवाई, घरात धर्मप्रसार सभा यावर बंदी या प्रकारचे कायदे अनेक बीजेपी शासित राज्यात आधीच आहेत. मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आता त्यांच्या यादीत सामील झाले. याला लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा म्हणूनही ओळखलं जातं. समर्थक म्हणतात की हे विधेयक संविधानाच्या कलम 25च्या धर्म स्वातंत्र्याचं रक्षण करतं. जबरदस्ती धर्मांतर रोखून खरा धार्मिक स्वातंत्र्य शक्य होईल. विरोधक म्हणतात की हा कायदा मिशनरी आणि मुस्लिम यांना लक्ष्य करतो. धार्मिक अल्पसंख्याकांचे हक्क कमी होत आहे. यात महत्वाचे प्रश्न कोणते तर प्रलोभनची व्याख्या कोण करणार, दुसरं म्हणजे परवानगी प्रक्रिया किती कडक असेल, तिसरं म्हणजे न्यायालयात हे विधेयक टिकेल का. 2021 मध्येही छत्तीसगडमध्ये असाच कायदा आला होता पण तो सुप्रीम कोर्टात अडकला. आता नवीन विधेयकाचं काय होतं हे बघायचंय. पण या निमित्ताने पुन्हा एकदा धर्म स्वातंत्र्याच्या चौकटीत काय येते, काय बाहेर राहतं यावर राष्ट्रीय चर्चा सुरू होईल. म्हणजे छत्तीसगडचं हे विधेयक आता फक्त कायदा नाही तर राजकीय, सामाजिक आणि घटनात्मक चर्चेचा विषय आहे. आता पुढे बघूयात की पुढे काय दिलेलं आहे. तर अवतार नावाचा जो उभयचर ड्रोन बनवलाय त्याच्याबद्दल आपण बघूयात. भारताने अवतार नावाचा उभयचर हा ड्रोन बनवलेला आहे. तर भारताने आता हवेत आणि पाण्यावर एकाच वेळी चालणारा ड्रोन बनवलाय. त्याचं नाव अवतार. हे भारताचं पहिलं उभयचर ड्रोन आहे. म्हणजे काय तर एअरक्राफ्ट आणि सबमरीन दोघं एकत्र आहे याच्यामध्ये. अवतार म्हणजे एरियल व्हेकल विथ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज फॉर ऑटोनॉमस रिकॉग्निझन्स. हे ड्रोन हवेत उडू शकतं आणि पाण्याखालीही उडू शकतं. याला स्वदेशी तंत्रज्ञान आहे. उभयचर ड्रोनचं महत्व काय तर नौदलाला समुद्रातील दुश्मन जहाजांचा शोध घेता येईल, गुप्तहेरगिरी करता येईल, मग पाण्याखाली लपलेली पाणबुडी असेल ती शोधता येईल, किंवा मग अँटी सबमरीन वॉरफेअर साठी सुद्धा हे परफेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर बॉर्डर सर्वेलन्स साठी समुद्र आणि हवाई दोन्ही बाजू याच्यामध्ये कव्हर होतील. जगात असं ड्रोन अजून कुठे कुठे आहे तर युएस मध्ये MQ-4C नावाचं, चायनामध्ये WZ-10, इस्रायलमध्ये सी गार्डियन नावाचा, आता भारताचा अवतारही या यादीत सामील झालाय. तांत्रिक वैशिष्ट्य काय तर वर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग आहे, अंडर वॉटर एन्ड्युरन्स आहे, 4 तास आहे तो, थर्मल इमेजिंग प्लस सोनार आहे, AI ऑटोनॉमस ऑपरेशन्स करता येतील, स्वदेशी इंजिन्स आहेत. अवतारच का नाव ठेवलं कारण हा मल्टी रोल वॉरियर आहे. जसा अवतार वेगवेगळ्या रूपात येतो तसाच हा ड्रोन हवेमध्ये, पाण्यावर, पाण्याखाली सुद्धा काम करतो. त्याच्यामुळे त्याचं नाव अवतार ठेवलं गेलेलं आहे. पुढे बघूयात तर कोल्ड रिस्पॉन्सेस हा लष्करी सराव नाटो संघटनेद्वारे आयोजित केला. यजमानपद देश नॉर्वे. हा कोल्ड रिस्पॉन्स हा जो सराव आहे हा नॉर्वे देशाच्या उत्तरेकडे चाललेला आहे. कोल्ड रिस्पॉन्स म्हणजे जे ध्रुवाकडचे जे प्रदेश आहे, ध्रुवीय प्रदेश, त्या ठिकाणी युद्ध कौशल्य शिकवण्याचा त्यांना प्रयत्न चाललेला आहे. ज्या ठिकाणी हिमनदी असेल, बर्फ असेल, थंड परिस्थिती, थंड हवामान असेल, त्या ठिकाणी तुम्ही युद्ध कसे करणार त्याचा ते सगळं कौशल्य शिकवण्याचा हा सराव आहे. हा घेतला जातोय नॉर्वे या ठिकाणी. म्हणून यजमानपद नॉर्वेकडे. हा लष्करी सराव नाटो संघटनेद्वारे आयोजित केला गेलेला आहे. पुढे बघूयात तर न्यू स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीजने शेषनाग 150 नावाचा लांब पल्ल्याचा स्वॉर्म हल्ला करणारा ड्रोन विकसित केलेला आहे. हा शेषनाग जो ड्रोन आहे हा 150 किलोमीटर पर्यंत लांब जातो. हा ड्रोनचा समूह आहे. स्वॉर्म म्हणजे झुंड जो आहे. तर हे सगळे 100 पेक्षा जास्त ड्रोन एक साथ
जातील, टार्गेट हे करतील आणि त्याला हल्ला करतील, उद्ध्वस्त करतील. तर हा 150 किलोमीटर पर्यंत पल्ल्याचा आहे जवळजवळ. त्याच्यामध्ये AI इंटेलिजन्स पण आहे की स्वतःहून निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा या ड्रोन मध्ये आहे. तर हा लांब पल्ल्याचा असल्यामुळे हे त्यांना हे नाव ठेवले शेषनाग 150. पुढे बघूयात. अडाणी ग्रुप. अदानी ग्रुप हे जागतिक अभियांत्रिकी दिन 2026 साठी युनेस्कोशी भागीदारी करणारी पहिली भारतीय खासगी संस्था ठरलेली आहे. कोणती संस्था ठरली आहे सगळ्यात पहिली भारतीय खासगी संस्था युनेस्कोशी भागीदारी करणारी? तर अडाणी ग्रुप. ठीक आहे. पुढे काय तर SBI जनरल इन्शुरन्सने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते पंकज त्रिपाठी जे आहेत यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केलेले आहे. कोण आहेत आता SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबॅसिडर? तर पंकज त्रिपाठी हे आहे. आजच्या सेशनसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.